आणि शेतमजुरासाठी जसं बांधकाम मंडळ आहे तसं शेतमजुराचं मंडळ झाल्याशिवाय राहणार ही आपली मागणी आहे। कारण आपली ह्या शेतकरी आणि शेतमजूर एका बंडीचे दोन चाक आहेत। निवळ शेतकऱ्याच्या भरोश्यावर शेती आपण जमत नाही। जेपर्यंत मजूर शेतात पाय टाकत नाही तोपर्यंत त्या शेतीले महत्त्व प्राप्त होत नाही। आणि आपण मजुराची मजुरी मोजतोय, किती तास काम केला, किती पैसे घेतले। अरे एका मजुरासाठी शेतकरी धाडाव तिकडे पाहत असत। पण आता तुरीचे भाव कमी झाले की नाही झाले? किती होते भाऊ? 7300 भाव होते, 6000 झाले आणि मला वाटते आता 5,500 पर्यंत गेले। एका क्विंटल माग आपण पाहतोय 1300 रुपये कमी झाले। 7300 रुपये तुरीचे भाव होते आणि आता ते 6000 झाले। म्हणजे एका क्विंटल माग 1300 रुपये कमी झाले, अधिक 5,600 झाले तर म्हणजे 1500चं जुगाड आपलं खतम। एका क्विंटला माग 1500 रुपये आणि एका एकरा माग जर आपण 5 क्विंटल पकडलं तर झाले 1500 रुपये महिना। ते काय म्हणतात सन्मान निधी किती देते? वर्षाचे 6000 आणि एका एकरात लुटतं सरकार 30,000 लुटतं किती ना। आणि म्हणून शरद जोशी म्हणायचे भीक नको हवे घामाचे दाम। आम्हाला भिकारचोट धंदा सगळ्या योजना बंद करा आणि आमच्या शेतीमालाले भाव द्या। आम्ही तुम्हाला योजना सुरू करून दिल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या घरापर्यंत आमची योजना शेतकऱ्याकडून पंतप्रधान मोदीले 2 लाख रुपये महिना देऊ आपण। हे एका गावातून 2 लाख आले। भाव दे ना, भाव दे ना। भाव जर दिला भाऊ तर या गावातले तुम्ही किती काय पेरताय रे भाऊ? सोयाबीन पेरताय, बरोबर आहे, तुमचा तूर पेरताय आणि पराठी 3च पिकं घेतात। अर्ध तर पेरता टुकरं घेऊन टाकतात, खात का नाही खात? सगळ्या कोपऱ्यात हीच कहाणी आहे। म्हणजे पहिला हात मारला आपण, पहिला पेरणी केली का रान डुकरं आले। म्हणजे पहिले त्याच पोट भरावं लागतं। पंगत मांडली आपल्यासाठी, खाल्ली दुसऱ्यानं आणि इथंच थांबत नाही। म्हणजे मी तर म्हणतोय की आमचा शेतकरी पल पल प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक पावलावर किड्या कुटकापासून माणसाला जगवचं काम करतो। पेरणी करायच्या अगोदर वखर मारा, वखर मारली, नागरटी मारली का सगळे बदक पक्षी गिक्षी येतात, एक किडे टिपतं म्हणजे त्या पक्षाला जगवतोय। शेतकरी शेतात चालतोय का जगवणं सुरू होऊन जात। त्याच्या प्रत्येक पावलावर प्रत्येक जंतू जगत असतं भाऊ, प्रत्येक जंतू जगतं। उन्हाळ्यात त्यानं कसरत केली, खत टाकली का आम्ही पाहतोय का इथं किड किटकं जगायला सुरुवात करतं। जमिनीत दाणा टाकला का पुन्हा अंदरचे किडे जगतय, मग आमचे डुकरं जगतय। थोडेसे वरती आले का रोई आली सांगावर, त्याच्यापेक्षा अधिक थोडे वरते झाले का मग पक्षी येत, माकडं येत। हे सगळं खात 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 म्हणजे एका लाकडाचे तुकडे करत 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 त्याच्यासाठी काय शिल्लक राहायचं माहित नाही। बरं इकून तिकून त्याचा दायदाना घरी आला माहित नाही, कधी अंगावर भेटत माहित नाही। बरं हे हिंदूसाठी वेगळं, मुसलमानासाठी वेगळं होते का? बंजारासाठी वेगळं, पाटलासाठी वेगळं होते का? राष्ट्रवादीवाल्यासाठी वेगळं, भाजपवाल्यासाठी वेगळं होते का? सबका दर्द एक ही है, सबका दर्द एक ही है, लेकिन चलते अलग अलग है। दर्द तो एक है लेकिन चलना अलग अलग है। और बच्चों को इसलिए दौड़ा है कि हम सब मिलकर चलेंगे और सरकार को झुकाएंगे, सब मिलकर करने वाले हैं। म्हणजे बाळा नांदगावकर साहेब आलेले आहे, मनसेचा पाठिंबा। विधानसभेत आम्ही सोबत होतो। बाळा साहेब नांदगावकर साठी एकदा टाळ्या वाजवा। तर मित्र एकदम जोरदार टाळ्या होऊ द्या।
धन्यवाद. बाळासाहेब नंदगावकरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जरा मोठ्या आवाजात बोला. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शेतकरी राजाचा, सारखी एक शेतकऱ्याची माझी दिंडी आहे ती स्वतःच्या न्याय हक्कासाठी आहे, प्रामाणिक हक्कासाठी आहे आणि ती त्यांचा हक्क त्याला मिळाला पाहिजे यासाठी ते लढताय. आणि म्हणून बच्चूभाऊ हे त्याचा पाठीचा कणा एकदम ताठ आहे. ताठ कण्याचे आणि लढाऊ पाण्याचे माझे जोडीदार आहे ते. आणि म्हणून मी बच्चूभाऊवरती नेहमीच प्रयोग करत आलो. 40-45 वर्षे आमची राजकारणात गेली. बच्चूभाऊचं जेव्हा जेव्हा विधानसभेत भाषण केलं ते केवळ शेतकरी आणि शेतमजूर हा विषय सोडून त्यांनी कधीही मांडला नाही. तुम्ही माझ्या कानाने ऐकलं, डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला हा माणूस आज पाऊस पाणी काही न बघता शेतकऱ्यासाठी पायी पायी फिरतोय वळवण, अशा माणसाला पाठिंबा द्यायलाच पाहिजे. मध्यंतरी बच्चूभाऊला फोन केला होता तर बच्चूभाऊ तुम्ही पण त्या मराठी माणसाच्या एकजुटीला आशीर्वाद देण्यासाठी या. ते म्हणाले भाऊ मी नक्की आलो असतो पण माझी कर्ज मुक्तीची दिंडी चालू आहे, 7-12 कोरा करण्याची दिंडी चालू आहे. त्या दिंडी पुढे मला येता येत नाही पण माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. आणि म्हणून साहेब बोलले अरे तो जरी आला नाही तरी त्यांनी शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत. तो आता प्रत्यक्ष तिकडे जा आणि कच्चू करू ना आणि शेतकऱ्यांना शुभेच्छा दे. आणि हा राज ठाकरे त्यांच्या प्रत्येक लढ्यात त्यांच्या सोबत त्यांना संदेश दे. आणि म्हणून आलोय काय तुझ्या मागण्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं, महायुतीचं सरकार होतं, पण आता युतीचं सरकार आलं. 7-12 कोरा करतो म्हणून तुम्हीच अधिवेशनामध्ये घोषणा केली होती, जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती. 2024 साली आता परत ती घोषणा केली होती. तो होत का नाही? शेतकऱ्याची चूक काय? म्हणजे मतांसाठी तुम्ही लोकांना मूर्ख समजता. म्हणून मी नेहमी एक गोष्ट सांगतो, मुद्दाम गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. एक पुढारी असतो, तो पुढारी असाच रात्रीचा म्हणजे गावामध्ये निवडणूक असते, निवडणुकीच्या सभेला जातो. रात्रीची वेळ असते, सभेला उभा राहतो. तो भाषणात म्हणतो अरे बाबा तुमच्या गावाला याचा मला एवढा त्रास झाला. तर लोक एकदम शांत, काय बोलत आहे, काय वाजवत नाही. काय झालं? मी राज्याचा मंत्री आहे, चावी माझ्या हातात आहे, नदीवर पूल बांधून देणार आहे. तर तुम्हाला माहिती रात्रीच्या वेळा गावात खेड्याकडे आपलं थोडंसं चालतं. एकदम एक शेतकरी उठला, मला हो मंत्री महोदय तुम्ही बोलता म्हणून नाही पण आम्ही बच्चूभाऊला निवडून द्यायला जाऊ. तर तुम्हाला माहिती नाही का? म्हणजे काय आमच्या गावाला नदीच नाही. मी तसं सांगायला आलेलो नाही बच्चूभाऊ. तुम्ही ज्या 17 मागण्या केल्या त्या अत्यंत योग्य आहे. तुम्ही 7-12 कोरा करण्याची मागणी केली, दिव्यांगासाठी आरक्षण मागितले, तुम्ही पीक विम्याला सरकारने पैसे द्यावे, हा पेरणी ते कापणी ते द्यावे, शेतीमालाला जास्तीत जास्त भाव द्यावा, वीज तुम्ही द्यावी दिवसाची. एवढ्या योग्य मागण्या 17च्या 17 मागण्या. आणि म्हणून या मागण्या अत्यंत योग्य. काल मी तुमचं पॉम्पलेट होतं ना ते साहेबांना रात्री 1 तास साहेबांकडे बसलो होतो, मला फोन लावून करणार होतो पण तेवढं त्यांचा एक फोन आला, ते निघून गेले. ते सगळं पॉम्पलेट तुमचं वाचलं 7-12 कोरा वगैरे. तेव्हा नंतर मला बच्चूला फोन लावून दे, मी बच्चूशी बोलत सुद्धा. आणि मग अशा प्रकारची ही जी लढाई आहे, ही लढाई तुमच्या हक्काची आहे, सन्मानाची आहे. आणि त्या लढाईला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हायला. मी पण शेतकरी आहे, मी रायगड मधला शेतकरी आहे, मी पूर्ण शेतकरी आहे. जमीन तुमच्या सगळ्या गावाकडे
मुंबईत जन्म झाला तरी आई वडिलांनी शेती करायला शिकवलं. आणि म्हणून मला वाटतं की अरे या राज्याचे राज्यकर्ते नेहमी सांगतात आम्ही शेतकऱ्यांची लेकर आहोत, शेतकऱ्यांची लेकर आहोत. अरे मग देत का नाही? अडवलंय कोणी? तुमच्या हातात तिजोरी आहे, पण लोकांची फसवणूक करायची, लोकांना भूलताबा द्यायच्या, जाहीरनामे काढायचे, त्या जाहीरनाम्याचं काही करायचं नाही. म्हणजे ही तर शुद्ध फसवणूक आहे. आणि म्हणून मी आज ही दिंडी जी आहे त्या दिंडीला पूर्णपणे समर्थन देतो. शेतकरी राजा मोठाच आहे. त्या शेतकरी राजाने काय पिकवलं नाही का आम्ही मुंबईकर उपाशी राहू, त्याची आम्हाला जाणीव आहे. आणि म्हणूनच तुम्हाला पूर्णपणे जे जे सहकार्य आमच्याकडून लागेल ते पूर्ण सहकार्य देण्याचं आज ते आम्ही तुम्हाला देतो. तुमच्या दिंडीला पूर्णपणे आमचं समर्थन आहे. जे मी सांगितलेलंच आहे. त्याच्या पलीकडे आणखी काय असेल तर निश्चितपणे आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे असं आश्वासन नाही देत आहोत आम्ही. हे अत्यंत प्रेमाने, प्रामाणिकपणे, निस्वार्थ बुद्धीने, तुम्ही कोणत्याही पक्षाचे का असाना, तुमच्या टॅगलाईन मध्येच आहे, तुम्हाला कोणाला मतदान करायचं त्यांना मतदान करा, पण या वारीत सहभागी व्हा आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ करा. आणि म्हणून आज बच्चू भाऊ यांच्यासारखे लढवय्ये लोक हे विधानसभेत पाहिजे. आज निवडणूक नाही, त्याला खूप वेळ आहे. ते त्याच्या कर्तृत्वाने येतातच, मोठी होतातच तुमच्या आशीर्वादाने. पण येणारा काळ हा तुम्ही लक्षात ठेवा. जो आपल्यासाठी लढाई करतो, जो आपल्यासाठी रस्त्यावर उतरतो तो आपला आहे. साडी माळी केली कोणी महार सांबार भात जे कोणी आहे ते सगळे आपले मराठी आहेत. आणि मराठी शेतकरी आपला आहे. त्या शेतकरी राजाचा विजय झाला पाहिजे. आणि म्हणून बच्चू भाऊंना आणि आपल्या शेतकऱ्यांना मी खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि शेतकरी राजाचा विजय नक्की होणार. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नक्की बच्चू भाऊंचा पाठिंबा द्यावा लागणार, त्याच्या मागण्या मान्य कराव्या लागणार. जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये एखादा मोर्चा काढाल तेव्हा आता मी येताना माझ्या पार्टीला सांगितलं होतं कोणाला मी जातो कधी येतो ते माहित होतं. त्यामुळे मी आपला एक निरोप दिला फक्त एखाद्या मुलांना, म्हटलं मी येतोय तुम्हाला निरोप दिला. त्याच्यामुळे कोणा आमच्या लोकांना कळलं नाही. पण असो, पण मुंबईच्या वेळेला तुम्ही कधी याल शेतकरी बांधव तेव्हा आम्ही तुमच्या स्वागताची वाट नक्की तिकडे पाहू. कारण ते तुमच्या हक्काची वाट आहे आणि तिथं स्वागत करायला आम्ही सदैव तयार आहोत. तुम्हाला मनापासून बच्चू भाऊ आई जगदंबेसाठी प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य मिळू आणि माझ्या शेतकऱ्याला उदंड आयुष्य मिळू आणि त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.